BCom सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक गणेश कोळेकर. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये कॉर्पोरेट अकाउंटिंग चॅप्टर नंबर 5 आहे ना, सेमिस्टर 3 मधील प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनच्या अनुषंगाने जे काही आपले थेरोटिकल असतं त्याचं आपण चर्चा केली आणि या लेक्चरमध्ये लागलीच आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम आहे की नाही, कशा प्रकारे परीक्षेमध्ये येऊ शकतात तर ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ते सोडवायचे कसे, अत्यंत सोपा आहे. तर हा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. द मॉडर्न इंडस्ट्रीज लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 मे 2022 टू टेक ओव्हर ॲज अ गोईंग कन्सर्न म्हणजे एक बिझनेस व्यवसाय आहे की नाही, ते चालू व्यवसाय कोणाचा, द बिझनेस मिस्टर प्रदीप. कधीपासून त्याचं चालू आहे? 1 जानेवारी 22 पासून चालू आहे त्याचं, बरोबर आहे. आणि द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी दिलेलं इयर एंडिंग कधी 31 डिसेंबर 2022. तर ही जी काही माहिती आहे ही अत्यंत महत्त्वाची. ही माहिती आपल्याला टाइम रेशो काढण्याच्या दृष्टिकोनातून याचा विचार करायचा आहे. तर पहा, तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी हे वर्किंग नोट्स सुरुवातीला करायचे असतात. पण उत्तराची सुरुवात करत असताना हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी समजा आपण आता हे आन्सर चालू केलं, बरोबर आहे. तर सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशिओ. ठीक आहे, याला देखील मार्क्स असतात एक्झाममध्ये. टाइम रेशो काय काढले तुम्ही, तर पहा टाइम रेशो कसा काढायचा. टाइम रेशो करत असताना या ठिकाणी जसं आपण थिअरीमध्ये चर्चा केली होती की प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे काय करायचं की या ठिकाणी हे पहा, डेट ऑफ फायनान्शियल इयर आहे की नाही, स्टार्टिंग डेट, त्याला STRT, स्टार्ट डेट ऑफ फायनान्शियल इयर असं मला डॉट. वित्तीय वर्ष चालू कधी व्हायला ते महत्वाचं आहे ते. त्याच्यानंतर डेट ऑफ या ठिकाणी त्याला इनकॉर्पोरेशन म्हणा, बरोबर आहे, किंवा परचेस किंवा ॲक्विजिशन असे 3 नाव आहेत. आपण चर्चा केली थिअरीमध्ये, बरोबर. आणि नेक्स्ट इयर एंडिंग डेट राईट. आता हे आपण लिहून घेतो, बरोबर आहे. फायनान्शियल कधी सुरू झालं, व्यवसाय कधी इनकॉर्पोरेट झाला आहे ना, किंवा परचेस केला किंवा ॲक्वायर केला. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इनकॉर्पोरेट म्हणता आहे ना. एखाद्या वर्षाच्यामध्ये परचेस म्हणू शकतात किंवा एखाद्या वर्षाच्यामध्ये ॲक्विजिशन असं देखील म्हणतात, डेट ऑफ ॲक्विजिशन. तर हे म्हणते मॉडर्न इंडस्ट्रीज इनकॉर्पोरेट झाली कधी, 1 मे 2022ला. 1 मे 2022ला हे पहा, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे. तर इथं लिहून टाकायचं मग कधी, 1 मे 2022. ओके. त्याच्यानंतर टेक ओव्हर गोईंग कन्सर्न मिस्टर प्रदीप. म्हणजे काय झालंय की प्रदीपचा जो व्यवसाय चालू आहे मार्केटमधला प्रदीपचा, तर त्यांनी काय केलं, ह्या मॉडर्नवाल्यांनी विकत घेतला कधी, 1 मेला. पण परंतु प्रदीपचा व्यवसाय कधीपासून चालू आहे, 1 जानेवारीपासून, बरोबर आहे. म्हणजे स्टार्टिंग डेट कधी, 1 जानेवारी 2022. ठीक आहे. आणि मग त्याचं दिलं प्रॉफिट लॉस अकाउंट, इयर एंडिंग वगैरे हे साहजिक आहे. म्हणजे 1 जानेवारीला सुरू झालं तर कधी, मग 30 डिसेंबर इयर एंडिंग डेट आहे. इयर एंडिंग डेट 31 डिसेंबर 22. ठीक आहे. तर हे झालं. आता समजा आपण हे प्रॉब्लेमनुसार आपण हे लिहिलं सगळं व्यवस्थित, असंच करायचं. त्याच्यानंतर आता एक लक्ष द्या फक्त आता इथं की आपल्याला 2 पिरियड पाहिजे असतात. एक प्री इनकॉर्पोरेशन पिरियड, ठीक आहे, आणि या ठिकाणी पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. पहा काय होणार आहे हे पहा, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट याची व्याख्या काय म्हणते. द पिरियड विच स्टार्ट फ्रॉम द डेट ऑफ फायनान्शियल इयर. अगदी अतिशय सोपा आहे की जो पिरियड फायनान्शियल इयर पासून चालू झाला तर कधी इनकॉर्पोरेशन पर्यंत. म्हणजे हे पहा,
हे फायनान्शियल इयर इनकॉर्पोरेशन, हा कालावधी कोणता मग आपला प्री, ठीक आहे, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. तर पहा मग कधी 1 जानेवारी टू 1 मे. मग किती महिने झाले हे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, 4च महिने होतात, कारण मेला स्टार्टिंग झालेली, बरोबर आहे. म्हणजे जानेवारी टू मे किती झाली मग? 4 months, राईट, 4 months. आणि इथं पोस्ट म्हणजे साहजिक आहे, एका वर्षात 12 महिने असतात, म्हणजे हे 4 गेले, राहिले 8. बघा, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणजे काय? आपल्याकडे आहे व्याख्या, काय म्हणते? द पिरियड विच स्टार्ट फ्रॉम द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये इथं पहा, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे कधी सुरू झाली आपली? 1 मेला, आणि इयर एंडिंग पर्यंत, म्हणजे हे इयर एंडिंग आपलं 31 डिसेंबर. म्हणजे काय होणार की 1 मे आहे ना टू 31 डिसेंबर. ठीक आहे. म्हणजे पहा, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 months, राईट. अतिशय सोपं. मग हे काय झालं? जर रेशो 4:8, हे 4 आणि हे 8. जर संक्षिप्त पुन्हा भाग दिला तर काय होणार मग? 2 बे 2 8 आहे ना, 2 4, आणि आणखीन काय आवश्यक आहे? 1:2, 2 बे 2 4. तर हा झाला टाइम रेशिओ. हा इतका सोपा आहे. म्हणजे हे जी सुरुवातीची माहिती दिलेली असते, हे कधी इनकॉर्पोरेट झाला, केव्हापासून चालू आहे, इयर एंडिंग काय आहे, हे सगळं आपल्याला टाइम रेशिओ काढण्यासाठी असते. तर आपला टाइम रेशिओ आला 1:2. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचा असतो सेल्स रेशिओ. हे वर्किंग नोट्स आहे पहा, 2 नंबरला सेल्स रेशिओ. हे काढायचं आपण प्रॉब्लेम सुरू करू शकत नाही. आता सेल्स रेशिओ हा आपला प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी प्रॉब्लेम्स अकाउंट दिला आहे, त्याचं अलोकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर जर पुढचं पाहिलं तर ही जी खालची माहिती, हे सेल्स किती, काय, कुठपर्यंत, हे सेल्स रेशिओ काढण्यासाठी असते. तर बघा काय म्हणते, टोटल टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे या ठिकाणी दुसरा शब्द आहे सेल्स, उलाढाल आहे की नाही. टर्नओव्हरला सेल्स म्हणतात. तर काय म्हणतंय, फॉर द इयर एंडेड, म्हणजे वर्षाच्या अखेरीपर्यंत आहे किती आहे? 1,50,000 आहे. 1,50,000. ओके. डिवायडेड बाय म्हणते किती? डिवायडेड बाय 60,000. 60,000 कुठे? फॉर द पिरियड अप टू 1 मे आहे ना, आणि 60,000 हे अप टू 1 मे असं म्हणता येते. म्हणजे आपला आता 1 मे म्हणजे काय? आपलं हे इनकॉर्पोरेशन डेट आहे. म्हणजे हे पहा, 1 मे म्हणजे इनकॉर्पोरेशन, म्हणजे साहजिकच आहे. इथपर्यंत हे 60 आहेत, म्हणजे हे कोण्या कालावधीच निगडीत आहे? जानेवारी टू मे, राईट. ते 60,000 म्हणजे कुठले? हे प्रीचे आहेत, प्री इनकॉर्पोरेशन मधले. म्हणजे बघा मग ह्या 1.5 मधून हे 60 गेले, किती राहिले? 90. तसं दिलं इथं पण म्हणतात ते 90 आहे ना, 90. अँड 90 फॉर द रिमेनिंग पिरियड, म्हणजे हे पोस्ट. ठीक आहे. मग काय झालं? हे पहा, हे प्री पिरियड आणि हा पोस्ट, म्हणजे हे किती? प्रीचे 60 आणि पोस्टचे 90. पहा, हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, राहिले 6 आणि 9. परत काय होणार आहे या ठिकाणी? 3चा भाग जातो पहा, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9, म्हणजे 2:3 हा रेशो येतो, राईट. तर हा झाला सेल्स रेशिओ. ठीक आहे. म्हणजे ही जी माहिती दिली सेल्सची वगैरे, हे सेल्स रेशिओ काढण्यासाठी आहे. त्यानंतर आता पहा, परीक्षेमध्ये देखील आपण हे असं लक्षात घ्यायचं की आता हा प्रॉब्लेम आहे. ही माहिती टाइम रेशिओ काढण्यासाठी आपण टाइम रेशिओ काढला हा असा, राईट. हा आला 1:2. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर हे माहिती सेल्स रेशो काढण्यासाठी होती. अशा प्रकारे आपण सेल्स रेशो 2:3 असा काढला. आता याचे आपल्याला उत्तर आपण ऑलरेडी सुरू केले वर्किंग नोट्स. त्याच्यानंतर आता त्याचं अलोकेशन आपल्याला करायचं आहे. तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याचं आता उत्तरासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही डेबिट साईड या ठिकाणी हे पर्टिक्युलर्स. ओके, पर्टिक्युलर्स त्याच्यानंतर हे त्याची टोटल जे काही अमाऊंट आपल्याला दिली याच्यामध्ये या ठिकाणी ह्या बेस ऑफ अलोकेशन हे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड रुपीज आणि हा पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड रुपीज. राईट, त्याच्यानंतर हा इकडे आपल्याला हे क्रेडिट साईड इथे हे पर्टिक्युलर्स टोटल हा बेस ऑफ अलोकेशन त्यानंतर प्री इनकॉर्पोरेशन पिरियड रुपीज आणि हे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड रुपीज. ठीक आहे, सर्वप्रथम आता डेबिट साईडचे जे काही आयटम्स आहेत आपल्याला दिलेले आहे ना प्रॉब्लेममध्ये ते आपण बघू ते एक एक. आता या ठिकाणी याची आपल्याला आखणी करून घ्यायची. सिस्टमॅटिक हे सगळं करायचं आहे. टोटल अमाऊंट त्याचा बेस आहे त्याला डेबिट. त्याच्यानंतर ओके, तो पहा की हे इकडे थोडंसं बेस ऑफ लोकेशन व्यवस्थित स्किलनं आपल्याला ह्या आखणी करून घ्यायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2022. राईट, आता हा प्रॉब्लेम आहे. राईट, एक एक आयटम आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे. तर पहा पहिला आहे टू सॅलरी. नेक्स्ट टू आहे रेंट अँड टॅक्स. नेक्स्ट टू इन्शुरन्स. ओके, next to electricity, to director fees, next to audit fees, next to commission. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट डिस्काउंट. त्याच्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस. डेबिट साईडला हे जेवढे आहेत तेवढे आपण प्रॉब्लेममध्ये ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत. अमाऊंट नंतर लिहू त्याच्या. त्यानंतर कॅरेज. आणि नेक्स्ट बँक चार्जेस. नेक्स्ट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स आणि इंटरेस्ट ऑन लोन. आणि इंटरेस्ट ऑन लोन. ओके,
हे अशा प्रकारे एकंदरीत हे साधारण 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 15, 16 आयटम्स आहेत सगळे प्रॉब्लेम्स अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे. आता याची अमाऊंट आपली लिहायची राहिलेली आहे. सॅलरी आहे पहा 10,800, त्यानंतर 3600, 900, 720, त्यानंतर 900, सॉरी डायरेक्टर फीस 900, त्यानंतर ऑडिट फीस 480, इथे हे काहीच नाही 480, त्यानंतर हे 1800 कमिशन, 1200 ॲडव्हर्टाईज डिस्काउंट आहे 1050, ऑफिस सर्व्हिसेस 2250, कॅरेज 900, बँक चार्जेस 450 बँक चार्जेस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 1150 आणि हे 600 आणि 900. ओके. आणि ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी क्रेडिट साईडला एकच आयटम आहे बाय, त्याला म्हणायचं बाय ग्रॉस प्रॉफिट. याची आहे अमाऊंट 46,500 राईट. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम उतरून घेतला याच्यामध्ये आणि असंच करायचं सिस्टमॅटिक एक्झाममध्ये. पर्टिक्युलर्स टोटल, बेस, प्री इनकॉर्पोरेशन, पोस्ट इनकॉर्पोरेशन रुपीज, डेबिट हे क्रेडिट. तर आता याचं अलोकेशन आपलं करायचं आहे. या ठिकाणी आपण हे याचे रेशो काढलेत. ओके, आपण रेशो काढलेले आहेत या ठिकाणी. हे टाइम रेशो 1:2 आणि हा सेल्स रेशो 2:3 इथे लिहून घ्यायचा आहे. TR म्हणजे टाइम रेशो 1:2 है ना, 1:2 आणि सेल्स रेशो 2:3. ओके. आता ही सॅलरी आहे किती आहे 10,800. तर आपण चर्चा केली आहे ना, सॅलरी हे पहा आपलं चार्ट आहे. सॅलरी कशात आहे, टाइम बेस. बेस म्हणजे इथे लिहायचं TR टाइम रेशो किती आपला 1:2. ठीक आहे. तर आता याचं कॅल्क्युलेशन आपलं करायचं आहे. तर काय करायचं माहिती आहे का, समजा हे 10,800 हे एक म्हणजे काय आहे, समजा इथं रफमध्ये करतो आपण, बरोबर आहे. तर सॅलरी किती आपली 10,800 आहे. ठीक आहे. आता हे टाइम रेशो म्हणजे हे एक म्हणजे हे प्री आणि हे 2 म्हणजे पोस्ट. ठीक आहे. आता आपण समजा प्रीसाठी काढू याच्यासाठी, बरोबर आहे, प्री. तर काय होणार मग, हे 1 वरी जाणार आणि समजा सॉरी 10,800 टोटल अमाऊंट आहे, प्रीसाठी काढायची. तर मग काय होणार 10,800 गुणिले हे 1 वरती आणि हे 1 आणि 2 3 खाली. असं कॅल्क्युलेशन करायचं आणि तेच पोस्टसाठी काढायचं. तर मग काय होणार 10,800 एक सेम अमाऊंट गुणिले हे पोस्ट म्हणजे हे 2 आहेत, हे वरी गेले आणि खाली गेले. तर इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे याचं. मग काय होणार 10,800 गुणिले 1/3. ते हे झालं 3,600. ठीक आहे. आणि पोस्टसाठी सेम 10,800 गुणिले 2/3 हे झालं पोस्टसाठी 7,200. याची टोटल 10,800. तर पहा याच्यामध्ये आता लिहूत आपण प्री इनकॉर्पोरेशनचे 3600 आणि पोस्टचे आहे 7,200. हे जे आपण कॅल्क्युलेशन करलो हेच आपल्याला एक्झाममध्ये आन्सरमध्ये अपेक्षित असते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे गोष्ट. ठीक आहे. त्यानंतर रेंट टॅक्स. आता रेंट टॅक्स देखील बघा, हे रेंट्स टॅक्स हे टाइम रेशो 1:2. आता सेम 3600चं काय होणार मग टाइम रेशो 3600 प्रीसाठी 1 म्हणजे काय मग 3600 गुणिले 103. हां, तर काय होणार 3600 गुणिले 1/3
3 हे झालं 1200 आणि पोस्टसाठी म्हणजे हे 2 वरी गेले मग 3600 गुणिले 2 भागिले 3 हे झालं 2400. ओके. आता इन्शुरन्स पण टाइम हा देखील 1:3. आता याचं पण तसंच 900 गुणिले 103 म्हणजे हे येणार 3 है ना. हे पहा 900 गुणिले 103 हे आलं 300 मग 900 300 राहिले 600. ओके. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी हा पण टाइम रेशो याचं 1:2. पहा काय होणार प्रीसाठी एक म्हणजे 720 गुणिले 103 720 गुणिले 103 हे झालं 240 आणि परत पोस्टसाठी म्हणजे हे 2 म्हणजे 720 गुणिले हे 2 वरी गेले 720 गुणिले 203 वा 720 गुणिले 2 भागिले 3 हे झालं 480. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर्स फीस. आता पहा डायरेक्टर्स फीस त्याचं अलोकेशन कुठंच नाही. हे आता हा आपला चार्ट आहे. डायरेक्टर्स फीस कुठं दिसते आपल्याला या ठिकाणी इथे आहे म्हणजे हे डायरेक्टली कुठे घ्यायचं पोस्टमध्ये. आपण आता ही डायरेक्टर्स फीस याला इथं लिहायचं कंसात स्पेसिफिक असं म्हणायचं म्हणजे अलोकेशन नाही आहे तर हे कुठं जाणार डायरेक्ट पोस्टमध्ये ह्या इथे लिहायचं. किती आहे ती 900 रुपये आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑडिट फीस. तर पहा आता ऑडिट फीस कुठे येते टाईममध्ये आहे की नाही. हे 10 नंबरला आहे ऑडिट फीस. टाइम रेशो किती आहे 1:2. बघा आता तेच 1:2. त्याच्यानंतर हे पहा 480. ओके. तर नेक्स्ट पहा या ठिकाणी ऑडिट फीस आहे 480 गुणिले प्रीसाठी 103 हे झालं 160 रुपये आणि मग साहजिक 480तून हे 60 गेले तर 320 रुपये राहिले राईट. म्हणजे बघा आपण करू शकतो 203 होणार 2 वरी आणि खाली 3 480 गुणिले 203 ठीक आहे 320 रुपये. नेक्स्ट कमिशन आहे. आता कमिशन म्हणजे ह्या ठिकाणी हे पहा आपल्याला सेल्सचे निगडीत आहे. हे सेलिंग कमिशन हे सेल्स बेसवर आहे तर हे सेल्स रेशो तर किती आहे 2:3 2:3 आहे. तर हे 1800 म्हणजे आता 2 म्हणजे हे प्री आहे आणि 3 म्हणजे पोस्ट आहे बरोबर आहे. आता प्रीसाठी काढत मग काय होणार 1800 गुणिले 2 आणि 3 झाली 5 म्हणजे 2/5 2 भागिले 5 हे झालं 720 रुपये राईट. आणि पोस्टसाठी म्हणजे हे पोस्टसाठी 3 म्हणजे हे पोस्ट आहेत म्हणजे हे 3/5 होणार. मग काय होणार 1800 गुणिले 3/5 हे झालं 1080 राईट. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट देखील जाहिरात सेल्सचे निगडीत 2:3 म्हणजे आता काय करणार 1200 गुणिले 2/5 आधी 1200 गुणिले 2/5 हे झालं 480 आणि आता 3 म्हणजे हे पोस्ट 3/5 होणार. मग काय होणार 1200 गुणिले 3/5 हे झालं 720. नेक्स्ट डिस्काउंट हे पण सेल्सशी निगडीत 1050. मग काय होणार प्रीसाठी 2/5 म्हणजे 1050 गुणिले 2/5 हे झालं 420 आणि पोस्टसाठी 3/5 म्हणजे 1050 गुणिले 3/5 हे झालं 630 ठीक आहे.
ऑफिस एक्सपेन्सेस. आता बघा ऑफिस एक्सपेन्सेस कुठे आहे का, या ठिकाणी आपण बघू शकतो. हे म्हणजे हे टाइम रेशो, ऑफिस एक्सपेन्सेस टाइम रेशो 1:2 किती आहे, 2250 रुपये. आता 2250 गुणिले प्रीसाठी 103, 2250 गुणिले 103 हे झालं 750 आणि पोस्टसाठी 205 ना, सॉरी 203. 2250 गुणिले 203 हे झालं 1500. ओके. नेक्स्ट आहे कॅरेज, म्हणजे हे कॅरेज आउटवर्ड नाही, याला हे सेल्स निगडीत 4:3. आता हे 900 रुपये, म्हणजे हे काय होणार मग, पीसाठी 205, 900 गुणिले 2/5 हे झालं 360 आणि पोस्टसाठी 305, 900 गुणिले 3/5 हे झालं 540. नेक्स्ट बँक चार्जेस. आता बँक चार्ज म्हणजे हे टाइम रेशो 1:2 हे झाले 450, म्हणजे आता हे प्रीसाठी 103, 450 गुणिले 1/3 हे झालं 150 आणि पोस्टसाठी हे 203, 450 गुणिले 2/3 हे झालं 300, 150 आणि 300, 150 आणि 300. नेक्स्ट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता हा बघा हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिसतंय या ठिकाणी 3 नंबरला. हे तर हे कुठे डायरेक्ट पोस्टमध्ये, याचं इकडे टाईम आणि सेल्समध्ये नाही, याचं अलोकेशन डायरेक्ट पोस्टमध्ये आहे. तर मग इथे लिहायचं स्पेसिफिक. ओके, इथं काही नाही, म्हणजे हे पोस्टमध्ये डायरेक्ट 1950 याचं अलोकेशन नाही. त्यानंतर बॅड डेट्स. तर बॅड डेट्स हे सेल्सचे निगडीत आहे ना, तर मग सेल्स रेशो किती आहे, 2:3. तर पहा प्रीसाठी म्हणजे हे 2 आणि 3 205, 600 गुणिले 205, तर 600 गुणिले 205 हे झाले 240 आणि पोस्टसाठी म्हणजे 305, 600 गुणिले 305 हे झालं 360 रुपये. तर नेक्स्ट शेवटचं राहिले इंटरेस्ट ऑन लोन. ओके, तर या ठिकाणी पहा इंटरेस्ट ऑन लोन. तर हे पहा इंटरेस्ट दिसते आपल्याला या ठिकाणी, हे 5 नंबरला. तर हे इंटरेस्ट या ठिकाणी जर ते म्हटलं असतं इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, ते आपण प्रीमध्ये घेतलं असतं, पण हे फक्त इंटरेस्ट ऑन लोन म्हणते, म्हणजे हे टाइम रेशोमध्ये गेलं. कसं आहे 1:2, 900 रुपये प्रीसाठी 103, पोस्टसाठी 203, 900 गुणिले 1/3 300 रुपये आणि मग 900 गुणिले 2/3 हे 600. ठीक आहे. तर ह्या अशा प्रकारे डेबिट साईड या ठिकाणी झाली आहे. नेक्स्ट आता शेवट आपल्या या ठिकाणी क्रेडिट साईडला पहा एकच आयटम आहे, प्रॉफिट ग्रॉस प्रॉफिट आहे. तर ग्रॉस प्रॉफिटचं अलोकेशन आपल्याला माहीत आहे की काय आहे. हे पहा नंबर 1ला सेल्स बेसिस आहे. तर पहा ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी बेसमध्ये लिहा, सेल्स रेशो जो आहे आपला 2:3. ठीक आहे. तर पहा अमाऊंट आपली या ठिकाणी आहे 46,500. तर पहा रफमध्ये समजा आता लिहायचं आपल्याला प्रीसाठी काढायचे आहे ना, 2:3 आपला हा सेल्स रेशो, हे 2 म्हणजे प्री आणि 3 म्हणजे पोस्ट आहे. तर अमाऊंट आपली 46,500 गुणिले प्रीसाठी आहे ना, 2 वर गेले 2 आणि 3 5 झाले आणि पोस्टसाठी काय होणार मग हे 3, 46,500 गुणिले 3 वर गेले खाली 5 है ना. इतकं सोपं आहे. मग पहा प्रीसाठी 46,500 गुणिले
2/5. तर हे आलं 18,600 आणि पोस्टसाठी 3/5. 46,500 गुणिले 3/5. 46,500 गुणिले 3/5. हे 27,900. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे हे झालं बायफर्केशन, त्याचं जे आपण अलोकेशन आपण अत्यंत महत्त्वाचं हे आहे. त्याच्यानंतर शेवटची स्टेप जसं आपण बॅलन्स काढतो. आता हे प्री पिरियड याचं बॅलन्स पार्ट किती 18,600 या ठिकाणी लिहायचं. 18,600 आणि हे आहे 27,900. ठीक आहे. क्लोज करायचं हे असं या ठिकाणी लिहा 18,600 आणि 27,900. ठीक आहे. आता याचा आपण डिफरन्स काढूया. पहिल्यांदा प्रीचं पहा 3600 प्लस 1200 प्लस, ठीक आहे, 300 प्लस 240 प्लस 160, त्यानंतर 720, 480, 420, 750, 360, 150, 240 आणि 300. हे झालं 8,920. त्याच्यानंतर आता हे 8,920 हे सगळे म्हणजे 18,600 मायनस 8,920. ओके. तर 9,680 रुपये. तर पहा 9,680 रुपये हा झाला. याला म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट. ओके. कारण प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधला हा जो प्रॉफिट आहे किती 9,680 याला कॅपिटल प्रॉफिट म्हणायचं. काय केलं आपण हे सगळ्यांची टोटल केली आहे ना, आणि ही टोटल ह्या 18,600तून ही सगळी टोटल वजा केली. त्याचं उत्तर आलं 9,680. त्याच्यानंतर आता इकडं पोस्टमध्ये बघत आपण पहा 7,200 प्लस 2,400, 600, 480, 900, 320, 1,080, 720, 630, 1,500, 540, 300, 1,950, 360, 600, हे झालं 19,580. 19,580 सगळी टोटल आहे पोस्टची. आणि हे 27,900 आपलं टोटल आहे. म्हणजे 27,900तून हे 19,580 काढायचे आपल्याला. $8,320. 8,320 हा आहे आपला रेव्हेन्यू प्रॉफिट. ओके. तर पहा इतकं सोपं आहे कॅपिटल प्रॉफिट आणि हा रेव्हेन्यू प्रॉफिट. तर हे असं सिस्टमॅटिक आपल्याला एक्झाममध्ये सोडवायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे डेबिट साईड, ही क्रेडिट साईड. टाइम रेशो, सेल्स रेशो हे त्याचं बेस ऑफ अलोकेशन आहे ना, कोणता आयटम कोणत्या ह्याच्यानुसार आहे. स्पेसिफिक वगैरे त्याचं अलोकेशन नाही आहे. दोनच आहे त्या ठिकाणी, डायरेक्टर फीस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. बाकी हे सगळं सिस्टमॅटिक अलोकेशन आहे. व्यवस्थित व्हिडिओ स्किप करू समजून घ्यावे. थँक्यू.